या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये सकाळी 7 वाजल्यापासून लोकांनी मतदानासाठी येऊन मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लावल्या। अजून यंत्रणा पूर्ण तयार नव्हती, तरी पण लोकांना कुठं कामासाठी निमित्तानं बाहेर जायचं असेल किंवा एकदा आपण आपली जबाबदारी जे आहे मतदान करून बाहेर जायच्या हिशोबाने सर्व केंद्रावरती 5-5, 10-10 नागरिक मतदान करण्यासाठी येऊन थांबलेले होते। आणि त्याच्यानंतर थोडंसं गर्दी कमी दिसण्यात येत आहे, तरी मी या भागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की जेणेकरून या मतदान केंद्राच्या बाहेर आपल्याला बूथ मध्ये कार्यकर्ते बसलेले भेटतील। याच्या व्यतिरिक्त महापालिका किंवा निवडणूक आयुक्तांच्या मार्फत त्यांचाही BLO त्या ठिकाणी बसलेला आहे। प्रत्येक मतदानाच्या वेळी लोकसभा असो किंवा विधानसभा असो किंवा महापालिका असो, पहिल्याचा पाडा 55 प्रमाणे लोक ओरडते, इतर पक्षाचे नेते ओरडते, ते या ठिकाणी आज आम्हाला त्याची प्रचिती दिसून आली। ज्या वेळेला मतदार यादी तयार होत असते, नागरिकांना आणि इतर पक्षाच्या लोकांना निवडणूक आयोग ऍक्सेप्ट म्हणजे सांगतोय की प्रभाग क्रमांक 2च्या नागरिकांना मतदानाला घेऊन काय आवाहन करणार? नाही, मी त्याबद्दल संदर्भामध्ये आम्हाला जे त्रास होऊ लागलाय, आम्हाला सोडा, आमचं काम आहे, आमचं करायचं। परंतु नागरिकांना याचा किती त्रास होतोय, एक तर या ठिकाणी जे बूथ दिलेत, बूथचा ऍड्रेस ओळखताना सगळेच समजदार आहेत असं नाहीये। माझं गेल्या वेळेला इथं आलं होतं, त्याच ठिकाणी असेल म्हणून तो इथं येतोय ना, त्या ठिकाणी नाव निघत नाहीये। प्रभाग 2 मध्ये तर सोलापूर सिटी मधनच नाव गडप झालेलं आहे त्याचा। हे असं काम न करता तुमचा BLO असू द्या किंवा तुम्ही असू द्या, प्रत्यक्षामध्ये या आणि तुम्ही जाहीर करता की यादी तयार करत असताना त्याच्यामध्ये नाव आहे किंवा नाही आहे, ते यादी उपलब्ध नसते, साईट वरती लोकांना जायला येत नाही तुम्ही दिलेल्या साईट वरती। परंतु ह्या ठिकाणी ज्या वेळेला उत्सुकतेने तो माणूस मतदान केंद्रावर येतो, त्याचं नाव आढळून येत नाही, 4-4, 5-5, 6-6 ठिकाणी बूथवर जाऊन हुडकण्याचा प्रयत्न करतो आणि नाव नसल्यामुळे परत घरी जातो। आणि कितीतरी मतदान, आता ज्या ठिकाणी मी थांबलो, माझ्या पाठीमागे जे घर दिसतंय, त्यांच्या वडिलांचं, आईचं ह्या 2 नंबर प्रभाग मध्ये आलंय आणि त्यांच्या मुलीचं आहे ते 13 नंबरला गेलंय। MIDCच्या नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेमध्ये आलंय। मग एवढं असं गलतान कारभार करणं योग्य नाहीये। एकंदरीत पाहिल्यासारखं आज बसवराज इटकळे यांनी एक रोष निर्माण केला आहे, ते निवडणूक आयोगावर आहे किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींवर आहे किंवा या भागात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आहे, हे अद्याप कळणं थोडं सूचक वाटत आहे। एकंदरीत पाहिल्यास सकाळपासून 7 वाजल्यापासूनच या भागातील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांनी मतदान बूथवर येऊन आपली स्लिप, आपला कुठे केंद्र आहे हे हुडकण्याचा प्रयत्न करत असता अनेकांचा हाती फक्त निराशाच आली। बूथ एकीकडं, राहणं एकीकडं आणि नंबर दुसऱ्याच बूथवर आल्यामुळं लोकांची मोठ्या प्रमाणात हाल झाली। विशेष म्हणजे ज्येष्ठांनी अक्षरशः तासभर या ठिकाणी तात्काळून घरी जाणं पसंत केलं। त्याचबरोबर आज बसवराज इटकळे यांनी रोष निर्माण केलाय। अजून काय त्रास होणार आहे पुढे? संध्याकाळी
5:30 वाजेपर्यंत मतदान आहे, त्यावेळेत पूर्ण मतदान होईल का? आता कसं आहे बघा, मी माझं वैयक्तिक एक मत सांगतो. तुम्हीच आमचे मागचे नेते असू दे किंवा नगरसेवक असू दे किंवा यावेळेचे चांगले नगरसेवक म्हणून तुम्ही उभारले असं समजा, मला तुम्हाला मतदान करायचं आहे. परंतु माझं उचलून दुसऱ्या प्रभागमध्ये टाकल्यावर माझं मत अनोळखी माणसाला कसं द्यायचं, हा एक प्रश्न नागरिकांसमोर उभा राहतोय. आणि आम्ही जास्तीत जास्त पद्धतीने नाव हुडकून त्या मतदाराचं मतदान होईल याचा आम्ही प्रयत्न करू लागलोय. तर मी या प्रभागातील नागरिकांना आवाहन करतोय, विनंती करतोय की काही असू दे, आपला आजचा जो दिवस आहे, दिवस गेला तरी हरकत नाही, पण आपलं मतदान थांबवू नका, बाद करू नका. आपण या, आम्ही सर्वजण मिळून शेवटी अधिकाऱ्याकडे जाऊन तुमचं नाव हुडकून ज्या ठिकाणी आलाय त्या ठिकाणी आपला हक्क बजावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो. आपल्या सोबत जुळले आहेत सामाजिक कार्यकर्ते संतोष बळगर. काय आव्हान कराल आज मतदारांना? जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं आणि ज्या मतदारांना अडचण येत असेल ते आमच्या इथं बसलेत मित्र सगळे, त्यांनी त्यांचे स्लिपा वगैरे काढून त्यांना मतदानासाठी पाठवतात. अनेकांची बूथ वेगळे आलेत, पत्ता वेगळा आहे, लोकांना जास्त प्रमाणात त्रास होतोय, त्यांच्यासाठी काय उपाययोजना कराल? आता आम्ही ज्याला उपाययोजनामध्ये बसवलेले आमचे मित्र आहेत, रिक्षा आहेत. म्हणजे आता माझं इथं मातोश्रीमध्ये आलंय, आमच्या घरच्यांचं मेहताशाळेत आलंय, मग रिक्षाची व्यवस्था आहे जाऊन येण्यासाठी. प्रभाग क्रमांक 2चे सामाजिक कार्यकर्ते चांद शेख देखील आपल्या सोबत जुळले आहेत. चांद साहेब, काय आव्हान कराल मतदारांना घेऊन आज? मतदारांना सकाळी लवकरात लवकर उठून जे मतदार आले होते, त्यांच्या नावांमध्ये फरक आलेला आहे आणि बूथ वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेल्यामुळे मतदारांना खूप त्रास होतो. पुढच्या वेळेला असं होणार नाही. ही महानगरपालिका असो किंवा आमदारकीचं इलेक्शन असो किंवा खासदारकीचा असो, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं यामध्ये. आणि प्रत्येक वार्डात जे आहे त्यांचं नाव तिथं आहे, राशन कार्ड सुद्धा आहे त्या हिशोबाने, आणि मतदार कार्ड सुद्धा असून सुद्धा त्यांची नावं दुसरीकडे गेलेले आहेत. मग प्रत्येकांचे ह्या ज्या चर्चा आहेत आज, की जेणेकरून त्रास होणार नाही. ठीक आहे, तरुण असतील त्यांना ठीक आहे, ते ऍडजस्ट करतील, परंतु जे वयोवृद्ध आहेत त्यांना जो त्रास होतो ते त्रास होऊ नये एवढीच विनंती आहे शासनाला आमची. एकंदरीत पहिल्या असल्या प्रभाग क्रमांक 2 मधील अनेक मतदारांना एक मोठा नाहक त्रास सहन करून घेण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. मतदारांमध्ये यादीत नाव असून देखील दुसऱ्या प्रभागामध्ये किंवा दुसऱ्या बूथमध्ये नाव गेल्यानं मोठ्या प्रमाणात महिला वर्गांची, ज्येष्ठांची हाल होताना या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. या सगळ्या बाबींवर नजर ठेवत सामाजिक कार्यकर्ते चांद शेख असतील, संतोष बळगर असतील, बसवराज इटकळे असतील यांनी रोष निर्माण केला आहे. या पुढील भाग पाहत राहा लोकप्रधानच्या माध्यमातून. अल्ताफ शेख. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.